मी बीपीचा पेशंट हे नाही. बीपी ह्याच्यात काय नाही होणार असं. तिकडं पप्पा पप्पाचं हृदय खाली आमच्या पप्पाला वाटलं असतं ही गोष्ट बनवलीच कशासाठी, नेमकं बनवण्याचं कारण काय? बोई मम्मी गेली. काय करणार गुरुजी? काय नाही पप्पा मला करा काढा हात काढा हात काढा. काय नाही होणार. पप्पा पप्पा काय पाण्यात नाही पोवायचं. साप येत नाही असं कसं येत नाही. हा ओके तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी आता सध्या मी आहे कर्जतच्या बस स्टँड पाशी आणि आपण जातो आता ॲव्हिस विलेज रिसॉर्टला. कारण काल असंच रील स्क्रोल करत 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 आमच्या मम्मीला एक अशी प्रॉपर्टी दिसली. आमच्या मम्मीला खूप आवडली ती प्रॉपर्टी. मम्मी म्हणली की यार गेला असतो तर खूप छान झालं असतं, आणि ते जस्ट गावाकडे निघणार होते. त्याच्यामुळे म्हणलं आपण जाऊयात, एक दिवसाचं थांब उद्या जा. त्याच्यामुळे आपण मंडळी आता ॲव्हिस विलेजला चाललोय. आणि जर तुम्ही पण येत असाल तर तुम्हाला पण मी सगळी माहिती देतो. तर सध्या मी तुम्हाला आउटर लेअर दाखवतो सगळं. मंडळी हे आहे कर्जतचं बस स्टँड, आणि तुम्हाला कडावला जायचं म्हणलं तर बघा ही आहे बस जी कर्जत ते मिचकरवाडी आहे. सो इथून आपल्याला कडावला भेटन. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर तिथं इन्क्वायरी ऑफिस आहे, तिथं तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. इथे आपण मम्मी पप्पा आहेत आणि आपण आता निघूयात. सध्या मी बसमध्ये बसलोय आणि आपण निघतो आता कडावला. आणि बोलायचं जर म्हणलं तर मंडळी मला 20 रुपये तिकीट पडले, म्हणजे आमच्या तिघांमध्ये एक 60 रुपयेमध्ये होऊन गेले. मग आपण काय करू आता, डायरेक्ट कडावला उतरू आणि कडावरून मग आपण तिथून ॲटो करूयात. कारण पुढून ते चिंचवडी किंवा अजून 2-3 गाव आहेत, पण तिथून 1-1.5 किलोमीटरचं अंतर दिसतंय. पण मंडळी प्रॉब्लेम काय आहे की तिथं ॲटो अवेलेबल राहणार नाही. कारण मला तर इथे ज्यांना पण मी विचारलोय त्याने तर मला तसं सांगितलंय. सो रिस्क ते नको तसं घ्यायला. सोबत मम्मी पप्पा पण आहेत, त्याच्यामुळं आपण नवीन काय असे एक्सपेरिमेंट नको करायला. एकटे असलं असं तर ठीक आहे. तर आपण आता कडावला निघूयात. कडावला उतरल्यावरती आपण ॲटो बुक करूयात. ओके चलो. ओके तर मंडळी आपण आता आलोय कडावला आणि आता आपण इथं ॲटो बघूयात. बघा बघू शकता तिथं सगळीकडे असे ॲटो लागलेले आहेत. इथं विचारू नाही, इथं टॅक्सीज आहेत, ॲटो करायचं आपल्याला. तर मंडळी आता मी फॅमिली बसलोय ॲटोमध्ये. त्या तिघांना पप्पाशी मम्मीशी आणि मी म्हणजे तिघांना 100 रुपये पडलेत. आणि आपल्याला जायचं आहे इथून वंजारवाडीला. वंजारवाडीवरून आसपासमध्ये ॲव्हिस विलेज आपल्याला भेटेल. ओके सो तुम्हाला बसची सगळी माहिती दिलेली आहे मी. बसवरून तुम्हाला ॲटोने कसं यायचं आहे ते पण सांगितलं आहे. आणि असं का पण होतं आहे कारण लोक डायरेक्ट ऑन द स्पॉट त्या प्लेसवर जात आहेत आणि कोण डायरेक्ट लोकल ट्रान्सपोर्ट नाही येतं. युजली लोकांकडे असतात कार्स, त्याच्यामुळे डायरेक्ट मॅप लोकेशन टाकल्यावर डायरेक्ट ऑन द स्पॉट जातात. त्याच्यामुळे म्हणलं यार मी डायरेक्ट रिसॉर्टवरूनच ब्लॉग स्टार्ट नाही करणार. तुम्हाला पण कळायला पाहिजे की बाबा ॲव्हिस विलेजला यायचं आहे, तुम्ही बाय बसनं किंवा ॲटोने येत असाल तर तुम्हाला कसं यायचं, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग काढतो. ओके तर मंडळी वेलकम टू ॲव्हिस विलेज अँड रिसॉर्ट. तर मंडळी आपण फायनली आलोय. एक तर इथं होलीची सेलिब्रेशन चालू आहे आणि इतकी छान वाईब इथे इथे. तर आपण रूमवरती बॅग ठेवू, जरा फ्रेश आहेत आणि मग येऊया. चला ओके थँक्यू. काय ना फायनली आपण आलोय रूमवरती. मी पण मस्त चेंज केलाय आणि आपल्याला जायचं तर स्विमिंग करायला. बाई तुम्हाला माहित आहे स्विमिंग म्हणले की आउट. आणि या बार इस बार आपले मम्मी पप्पा बी साथ होंगे. आपले पप्पाही तयार झालेत. आणि रूम दाखवायची जर म्हणलं इकडे बघू शकतात विथ AC रूम आहे आणि बाथरूम. ओके बाथरूम पण छान आहे, मोठा आहे.
टी व्ही, हॉटस्पॉट, वरून फ्रीज प्रोव्हाइड केले त्यांनी, कबर्ड, गिझर, बाथरूम सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि अब हम निकलेंगे स्विमिंग को. लास्ट टाइम स्विमिंग कधी केली होती तुम्ही? एक 3-4 महिने झाले. 3-4. PVR मध्ये केली होती स्विमिंग. PVR ला थिएटर असते, स्विमिंग कुठं असते? तिथं PVR म्हणून एक ही केलंय आमचं. अच्छा, धाराशिवला स्विमिंग आहे. ती PVR नाही, ती RVP स्विमिंग आहे. PVR मला पण माहिती नाही. होळी चालू आहे, जायचंय का? चल मंडळी, बेस्ट होळी फायनली म्हणून पप्पासोबत होळी झाली. आता विषय असा झाला मंडळी, आमच्या पप्पाला लागलेली भूक. पप्पा म्हणले की आधी जेवायचं करूयात, 1-2 तासानंतर जाऊया स्विमिंगला. कसं जेवण? हां, चांगलं आहे ना? चला मंडळी, आम्ही पण आता जेवण करून घेतो. खाना खाने के बाद फिर देखेंगे और क्या क्या कर सकते हैं और प्रॉपर्टी में क्या क्या है और नहीं आपण देखेंगे. बघूयात मला. चला, लय जेवण झालं बाबा, भयानक जेवण झालं. मस्त पोट भरलं राव. मस्त व्हेज नॉनव्हेज होतं. इकडे काय? खलबत्ता, हो. पाट आहे. हां, याच्यावर मसाला पिसत होत्या पहिल्याच्या बायका. आणि उकळ चूल. ते जात, हां ते पाटावर होता. हां. त्या भांडीच्या पुढे तो बघ त्या साईडला चाललाय. हो त्याला तरी दिसला बघ. बोटिंग पण आहे, चिंचेची झाडं, जिथं तिथं खुर्च्या टाकल्यात, थंड सावली खाली बसायला. तिथं पण बसा, कुठं पण आराम करा. ते नाव बसली तिकडे कुठे जाऊन. हां, गेली. चला आता आपण निघूयात. अभी हम स्विमिंग करेंगे. आता डायरेक्ट स्विमिंग मध्ये डुबकी मारायची, मस्त एन्जॉय करू परत. चला, इथूनच आहे की रस्ता. पैसा स्विम बघा आता कशी मारते तेवढी. खोलाय की कुठं खोलाय? नाही नाही. स्विमर हां. लई थंड आहे रे बाबा. ये बाळाली पाहिजे. पप्पा पप्पा काय पाण्यात नाही पोवायचं. मग काय करायचं? ह्याच्यात पोवाय. पाण्यावरचा मासा. पाण्यात कुणी पोहतंय? हो बघ भाई साहेब, येत नाही पोहायला. बरोबर येत नाही. असं कसं येत नाही? हां, आपले पप्पा. अयो बाबो, ओय काय भाई. हो बघ, हो बघ. जॅक जॅक. तर मंडळी, आता आपण निघूयात मंदिराकडे. इथे खूप छान शिव मंदिर आहे. सो इथं मी आता स्टाफला बोललो. स्टाफ बोले सर तुम्हाला एक्सप्लोर करायचं ना मस्त, तुम्ही मंदिर आहे इथं, मंदिराकडे पण जावा. आता माहिती नाही आपल्याला अजून कसं आहे काय आहे, पण मला एंट्रन्सच्या टाईमला मला दिसलं होतं. सो आता आपण निघूयात. ओके, मस्त स्विमिंग झाली. इकडं बघू शकतात बाकीचे जण सगळे स्विमिंग करत आहेत. मंडळी तिथं झिपलाईन, सायकलिंग, रायफल शूटिंग, आर्चरी, वॉल क्लाइम्बिंग, मसाज चेअर, कस्य थाळी आणि फिश पा पण आहे.
आपण करूयात ते पण सगळं. अभी हम निकलेंगे. तर आहे ना हे पण हे रॉक कॉटेजेस आहेत. पिंपळाचं झाड आहे. किती मोठं झाड आहे. चला मंडळी, आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलाय आणि इतकं सुंदर आहे. झाड आहे दाखवतो बघा. शंकराची मूर्ती बघ किती मस्त मस्त आहे ना. त्याच्यात वाव. मंदिरामध्ये तुळशी वृंदावन आहे इथं छान केलं. स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित. किती बसवले बघ. लाइटिंग सुंदर केली. छान आहे. आज संध्याकाळच्या टाइमला लय छान वाटेल हे. हे जे आहेत ना लॅम्प, हे लावलेत ना लॅम्प, हा. छान दिसतात टाकलेलं आहे. हो हो. झाडी वगैरे सुंदर डोंगर. विलेज रिसॉर्ट मध्ये मंदिर म्हणल्यावर पहिल्यांदा बघतोय सेफ्टी मी. पण केली बघ ना मस्त. ग्लासचा डोर बसव. बापरे. फुटलं असतं. नाही नाही नाही, ते बरोबर स्पेस केलं त्याने. बांगडे आहेत का? कस काय? प्रत्येक जण काय करतात, मागणी देवीसाठी काही ना काही तर असं नवस असतो. त्या नवसापोटी हे मी ते असं प्रत्येकाने केलेलं असतं. आता मी काय तर देवीला मागायचं. अच्छा अच्छा अच्छा. आणि ते साकडे घालायचं देवीला. मग ते देवी काय करते, पुढच्या वर्षी आलं आपण की ते आपले मनोगत पूर्ण होत आहे. ते सगळं असं आहे. सुंदर रिसॉर्ट मध्ये हे चांगली कल्पना आहे बरं का त्यांची. आणि विशेष म्हणजे दगडी बांधकाम आहे अगदी. पण तुम्हाला हे पहिल्यांदा असं बघायला भेटलं हे असं. हे असं काहीतरी त्यांचं ते तोरण असतात, ते बांगड्याचे तोरण असतात. हा हा हा. आणि देवीला ते हे मागतात ना, काय नारळाला रोज पाणी घालून नारळ वापले असणार बरं हे. हे वापलेले नारळ ठेवलेत बकेटमध्ये. हो. इथे कलश असेल एखादा. कलश असतो ना हा, कलशाला रोज पाणी घातलं जातं ह्याला. चला मंडळी, मंदिर इतकं छान आहे यार, इतकं सुंदर आहे मंदिर. आणि मी पहिल्यांदा बघतोय, कारण असं रिसॉर्ट मध्ये कधी मी असं मंदिर बघितलं नाही. आणि इतकं सुंदर मंदिर आहे. समोर महादेवचं आहे आणि इथं देवीचं मंदिर. म्हणजे एकदम छान कन्सेप्ट आहे. छान. शिवशक्ती. आता आमचं जर सांगायचं म्हणलं मंडळी तर आम्ही धाराशिवचे. आमच्या इकडं तुळजाभवानी, तुळजामाताला आम्ही लय मानतो. आणि चला बाबा, फायनली मम्मी पप्पाला इकडचं पण दर्शन झालं. काय डिकमळ म्हणतात ते, लाईट दिवे लावतात तिथं. हा हा हा. हे जे असतं ना नेलो, हे हे बांधलेलं असतं ना देवीच्या मंदिरापुढं. हा. हे काय असतं, प्रत्येक देवीच्या मंदिरापुढे हे असतं बरं. तर त्याच्यावर दिवे लावतात उत्सवामध्ये. अच्छा. त्याच्यावर ते माहिती आहे ना, हे दिवेला डिकमळ का काहीतरी असं नाव आहे. गणेश मंदिर. वाव. लागले तर पेरू पण छोटे छोटे आहेत. एक 10-12 झाडं असतील वाटायला, पण ही बागच आहे पूर्णपणे. काहीतरी 1 एकराची बाग असेल ही. भरपूर आहेत. आंब्याची बाग. हो. आंब्याचीच पूर्ण बाग आहे. आंब्याचं. आंबराई म्हणायचं त्याला, आंबराई. आंब्याची बाग. इकडं कॉटेजेस असतील. हे आहे रॉक रूम. येताना आपण बघितलं ना, हे. आणि इथूनच मंडळी रॉक कॉटेज आहे. इथून बघा ही विला टाईप. हे तर भाई भाई साहब. बघा इथेच बाथरूम, बेडरूम. इथं अजून एक बाथरूम आहे. इथं काय पैसा यू. स्विमिंग टँक. हॉलमधून टेरेस आहे. मला वाटतं ही 2 BHK 3 BHK टाईपच आहे. है ना. बघा किती सुंदर आहे. ठीक आहे. आणि बाथरूम किती मोठे आहे बाळा, कुंबड आहे विशेष म्हणजे सगळीकडं. भाई साहब मस्त. पप्पा कुठे गेलेत? अयो, हे जकुझी. जॅकुझी. हे असं घेऊन मस्त फील घ्यायचंय. छान आहे एकदम.
जेव्हा या विलाचं कन्स्ट्रक्शन होईल ना, इतकं सुंदर दिसणार आहे ना हे. वरून पाहिजे जॅकुझी आणि असं गॅलरीमध्ये पॉइंट वरून असे माउंटेन्स आणि इतका छान सिनेरिओ जो दिसतोय. आणि वरून जर तुम्ही असं गॅलरीमध्ये आलात मस्त बाई 5-6 वाजता हाय टी किंवा मॉर्निंग म्हणा, मॉर्निंग इव्हिनिंगच्या टाइमला असं जर माउंटेन्स आणि असं सिनेरिओ जर दिसतोय ना, बाई साब एक नंबर दिसणार आहे. आणि बघा भाई काय भारी वाटणार आहे मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला. खूप मस्त. बघू शकतात मंडळी, बघा ही वुडन कॉटेजेस आहेत. चला मंडळी, आता आपला हाय टी टाइम आहे. मस्त जरा चहा इथे पिऊयात आणि मग आपल्याला करायचं नंतर ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की आपल्याकडे ॲक्टिव्हिटीजमध्ये झिपलाईन, पुन्हा सायकलिंग, आर्चरी आणि भरपूर अजून गोष्टी इन्क्लुडेड आहेत. का मंडळी इथं मील टायमिंग्स पण दिलं आहे. ब्रेकफास्ट सकाळी 9 ते 10:30, लंच 1 ते 3 आणि हाय टी 5 ते 6 आणि त्याच्यानंतर डिनर 8:30 ते 11. चला मंडळी, मस्त आपला हाय टी झालं आहे आता. आणि अब बारी आहे हमको ॲक्टिव्हिटी, म्हणजे आता ॲक्टिव्हिटी करायची आपल्याला. चला आपले जे सर आहेत त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करतो मी आणि मग आपण ॲक्टिव्हिटी करूयात. मस्त सर. या किती वेळ असेल? वेट माझं 108 किलो आहे. माझं तेच एक रिस्क आहे. एक काम करा मग ह्यांचं घ्या, माझं नका घेऊ. माझं काय करा तुम्ही ब्लॉग करा. मी ब्लॉग सम क्रायटेरिया ऑफ येस 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 ऑफ कोर्स. प्लीज. ओके सॉरी फॉर दॅट. ओके चालते. मंडळी आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करू. आता सध्या आपल्या मम्मी पप्पाला करू द्या. आता सध्या माझं वेटमुळं माझा क्रायटेरिया सेटअप होत नाही. जाऊ द्या, आपण डोक्यातून काढून टाकू. भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत पण आता मम्मी पप्पा आहेत सो करून टाकूयात. चला नाही, आता जेव्हा वेट कमी होईल भाई आपण त्या टाइमला भाई जोरानं झिपलाईन करूयात. इथं बघू शकतात, इथं सगळे असे इक्विपमेंट्स लावलेले आहेत. इथं बाय सेफ्टी सगळे ते प्रोव्हाइड करतील. आता जरा इव्हिनिंग टाइम आहे, जास्त क्राऊडेड नाही आहे. आणि मेन गोष्ट, आमच्या पप्पाला हाईट म्हणल्यावरती खूप फेअर आहे, म्हणजे दोघांना पण. आणि या एजमध्ये या दोघांनी कधी ट्राय केलं नाही. ट्राय जाऊ द्या, विचार पण आला नसेल की आपल्याला ट्राय करावं लागेल म्हणून. पण फायनली थँक्स टू ॲव्हेज विलेज म्हणू शकतो. आता आपण मम्मी पप्पाला चला आता पप्पा सायकल करत निघायचं. कोण आहे आता? तिथं मी जाणार पहिले इथून तुम्हाला सोडायला. मग मी तुमचंच घेतो ना. काय हे तुमचंच घेतो. असं थोडी सर, असं काय एक माणूस तुमचं यायला पाहिजे आणि एक्सपिरियन्स करा की आता नाही काय. मी बीपीचा पेशंट. हे नाही BP ह्याच्यात काय नाही होणार असेल, ह्याच्यात काहीच नाही. तुम्हाला बसून जायचं. तुम्ही सकाळपासून नाही बघितलं. मी जाते बस. बिंदास बिंदास चाल. चला अरे भाई याला डेअरिंग म्हणतात. पप्पा हो तिकडं कोपऱ्यात टेन्शन घ्यायला. किती डेअरिंग करायली मी आता. किती दूर आहे आणि किती उंच आहे ती बघ. डेअरिंग तिकडं पप्पा बघ. पप्पाचं हृदय खाली वर खाली. म्हणजे आमच्या पप्पाला वाटलं असतं ही गोष्ट बनवलीच कशासाठी, नेमकं बनवण्याचं कारण काय? आय एम रेडी. ओके देन सेंड युअर मॉम. मी फास्ट येणार का तिकडे लय लय नाही फास्ट आहे ना, हिशोबातच राहील थोडंसं. वाव. आता मी लय फास्ट जाणार. बघा ते किती वेळ ट्रेन आहेत बघा. ते स्किल किती आरामात चाललाय तो. खाली उतरायचं. नाही तुम्ही उतरा. बोई मम्मी गेली. बाई साब फायनली गेली मम्मी. बरोबर गेली. आता पप्पा करतात ते. पप्पा माझ्यावर विश्वास आहे ती करा. पप्पा टाका पाय. काय करणार गुरुजी? काय नाही पप्पा नका घाबरू. हाय इथं सगळे राहतात, वेल ट्रेन्स आहेत ते. काही टेन्शन नका घेऊ. या
एक एक पायरी पप्पा हो नाही नाही, या, काय नाही होत, आहेत. हो. या. चला तुम्ही तरी कधी हे करणार हा? अहो, आहा अहो मला कस तर नाही काय होत नाही काय होत नाही पप्पा अरे नको मला मला अहो, करा अहो, करा काय नाही काढा होत, हात पप्पा. काढा हात काढा काय नाही होणार हा. फक्त बसायचे हा, तुम्हाला. बस. गेले पप्पा हात हात हा हँडशेक पैसा फायनली गेले पप्पा. फायनली पप्पाने केलंय यार झिप लाईन आणि अक्षरशः मला सांगायला काटा आला जेव्हा पप्पा असं काय करायचं म्हणल्यावर कारण त्यांचं एज पण असं एक टू 60च्या क्रॉस मम्मीचं पण दोघांचं पण एवढं एज ना आहे आणि कधी त्याने इमॅजिन पण केलं नाही की बाबा असं पण आम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स करता येईल आणि ॲडव्हेंचर म्हणल्यावरती भाई त्यांना तर अजिबात पटत नाही इव्हेंच्युअली मी जरी असं काही करायचं म्हणलं अक्षरशः पाण्यात जरी कुठं स्विमिंगला जरी म्हणलं ना तर ते 10 गोष्टीची निगेटिव्हिटी करतील की इथं जर गेलं तर असं असं होऊ शकतं पण आज फायनली मम्मी आणि पप्पाने ॲडव्हेंचर स्पोर्ट ट्राय केले आणि केले तर केले झिप लाईन ट्राय केले सो मला एकदा बघायचं आता त्यांचा एक्सपिरियन्स काय होता मेन तर पप्पाला बुद्धू राहता मम्मी काय नाही मम्मी मी आहे म्हणल्यावरती ते डोळे झापून काही करायचं ती पप्पाला एकदा विचारू भाई पप्पाला कसा अनुभव आला त्यांना कसं फील झालं आणि मला आता वाटते की आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण झिप लाईन असेल तर त्या टाईमला पप्पा अजिबात घाबरणार नाहीत कारण त्यांची भीती टोटल गेली तरी थँक्यू हॅविज विलेज तुम्ही छान एक्सपिरियन्स दिलात आणि ऑपॉर्च्युनिटी भेटली मला की मी इतकं छान एक्सपिरियन्स केलं आणि मस्त छान एक्सप्लोअर करालो आहे आणि मेन गोष्ट मम्मी पप्पाचं तर आता झिप लाईन म्हणल्यावरती बाई बस मनको संतुष्टी छान वाटायला इकडं आता मंडळी आपण आता खाली जाऊयात मम्मी पप्पाचं एक्सपिरियन्स कसा होता ते बघूयात चला कसा होता एक्सपिरियन्स पप्पा हा गेली का भीती हा मम्मी कसं वाटलं तुला नाही छान, माहित छान, मस्त. नसल्यामुळे काहीच भीती नाही वाटली मस्त वाटलं आता सायकलिंगला कोण पहिले उडी मारतोय हे कसं आहे जिंको किंवा मरू एकदा गेला तिकडे तिथं मध्येच तो लढाई करायला लागते काय अडकल्याच्या नंतर हा इथं काय करणार अब इस बार पप्पा साइकिलिंग करने वाले लय भारी आहे बघा तुम्ही मला जेवण करून जा म्हणलं होतं बरं का हा ना तुम्ही कमी जेवलं का सकाळी सायकल नॉर्मली चालवता तशीच पॅन्डल मारत राहायचा पॅन्डल थांबवायचा नाही बस एवढंच लक्षात पॅन्डल ठेवा. आपला मारत राहायचा बस. फक्त बसा मारतो लेका म्हणले लेकासाठी आता काही पण आहे थांबा. चलो रेडी हा गणपती बाप्पा मोर्या पॅन्डल 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 मारा जोरात, जोरात. आता कशा जोरामध्ये आले बघ की पॅन्डल मारत शाबाश 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 यार बहुत अच्छे सुपर फॅन्टॅस्टिक या एज मध्ये हा एक्सपिरियन्स करणं म्हणजे स्वर्गात जाऊन रिटर्न येण्याचं कसं वाटलं छान छान एक्सपिरियन्स चांगला होता पक्का हो, हे परत केला असं तुम्ही कधी नाही 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 कधीच नाही पहिल्यांदा हाय फाय द्या मस्त बाईक फायनली आपल्या मम्मी पप्पाची झिप लाईन आणि पप्पाची सायकलिंग कंप्लीट झाली अब बारी आहे रायफल शूटिंग की यार भाई माझ्यापेक्षा तर मला इतकं छान वाटलं की मम्मी पप्पानी एक्सपिरियन्स केला आहे माझं काय यार आता माझी तर इथून बिगिनिंग आहे म्हणजे अजून सुरुवात आहे यार माझी म्हणजे होणारच आहे त्या गोष्टी भरपूर पण मम्मी पप्पाला फायनली ही एक्सपिरियन्स देणं ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे ओके तर ही बेसिकली एअर रायफल आहे NX100 नायट्रो पिस्टन वाली अच्छा ही युजली एक स्पोर्ट्ससाठीच यूज होते हो. ह्या रायफलचा स्पोर्ट्ससाठीच यूज करतो आपण जे की जसं रायफल शूटिंग तुम्ही इंटरनॅशनल गेम आहे ती बघितली असेल मला वरती लॉक करायचं कडक गन लोड येतं फॉर सेफ्टी रिझन तुमचा बॅरलचा पॉइंट समोर आहे फोकस मधून केलाय नॉट मॅड मंडळी अभी हम लोड करेंगे त्याच्यामध्ये टाकूयात आपण आता गोळी आणि पहिल्यांदा आपण असं करतो ओके ना येस परफेक्ट ओके लॉक इट टाक सुपर चलो शोल्डरला लाव ओके लयच बार कुछ नाही रे बाबा हे. बरं कर जोरात भाई जमलं हा कडक
ह्याला इथपर्यंत फुल करायचं आणि हे असं टार्गेट येलो का वाव फुल 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 माग खेच माग नाही तयार पोचणार नाही अरे तिथे. बाबू कोडा लागते ना खेच खेचायचं जोरात अजून- खेच सोडा सोडा व्हेरी गुड थोडस हा खूप खेचावं लागते त्याला लई ताकद लागते रिलीज नाही आज मस्त एन्जॉय झाले आज दोघं पण खुश आहेत बघा आज दोघंही खुश आहेत यार मस्त आहेत एकदम पण आता जरा इंडोर गेम्स खेळूयात और फिर हम जाएंगे रूम पे जरा थोड़ा सा आराम करेंगे और फिर देखेंगे अभी फिर खाने का टाइम है पण आता आपण इंडोर गेम्स खेळू चला चला मंडळी मस्त आमच्या पप्पाने अरेंजमेंट केली आहे अबो बाबू हा असं असते अर्धा तास लावलं होती अरेंजमेंट करायला शेवटी मम्मीनं क्रेडिट घेतलं तुमचं सगळं हा. तुला कळत नाही काय हा. त्यांना ॲक्युरेट पाहिजे ना ॲक्युरेट अप डाऊन नाही बोट लागलं ना की सगळं हे होतंय का हा गोटला गोट पण नाही लावायचा कळलं का याचा अर्थ म्हणजे तू चुकली ते बरोबर आहे हा पप्पा तुम्ही अरेंजमेंट केलं तुमच्याकडनं स्टार्टिंग हा चला करा स्टार्ट अजून काय राहिलंय का टेप आणि इंच टेप मध्ये मोजायचं का अयो गेली का गोळी मग अरे लई कॅरम ऐकत नाही ती लई कॅरम बारीक होतो मग कॅरम त्याने साव देतात का ती त्याच्यामुळेच अॅक्युरेशन लावत होते सगळं मी हाय का ना हा काय पप्पा हे येऊ का अरे ए तिकड नाही पप्पाची बारी आहे पप्पाची बारी असं आलं इकडून अरे अगं पप्पाची बारी आहे ना पण आता माझी बारी आहे आता परत त्याच्यानंतर तुम्ही बरे आहे तिकडे अरे माझी बारी आता मग पप्पा कशी काढते धडक धड बघ आता 2-3 तर घेतल्याशी सोडतच नाही नाही असं असते होय कुठं असते की त्यांच्याच काळात होते ते आता इथं कधी वा अशी तर मला घ्यायची दोन्ही बी गेले असते अरे वा बघ कसा बॅलन्स असं नेम धरून मोज टेप ये टेप ये टेप. सेंटीमीटरचा. चला आता आपण जेवण करूयात खाना खाएंगे अब हम देखेंगे आज क्या क्या है मंडळी मस्त चपाती त्याच्यात तांदळाची भाकर आणि हे मंडळी हे सगळं व्हेज सेक्शन आहे व्हेज सेक्शनमध्ये बघा इथं मलाई पनीर काय मेथी अच्छा मेथी मलाई आहे बैंगन मसाला व्हेज बिर्याणी डाळ गुलाबजामुन आणि इथं बघा चिकन सुक्का बाई किती पण खावा अनलिमिटेड आणि हे आपलं रसा चिकन मंडळी मस्त जेवण करून घ्यात मंडळी आपण घेतलं आता बैंगन मसाला छान आहे बैंगन मसाला गुलाबजामुन हा गरम आहे म्हणजे मस्त सॉफ्ट कोणता टाकला बरोबर एक होती ना तू घे ना एक. पप्पा शुगर आहे गोड खाऊ नका काय नसतंय लय आवडले पप्पाला वाव कौन बापरे. है कुल्फी है कौन है कुल्फी है अजून काय और क्या ये मैंगो है और ये कौन सा है चोकोबार है इसमें पिस्ता बादाम है
केसर ड्राय फ्रूट आहे. कुल्फी. मला फोन करा दादा तसं. हो 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 चालेल चालेल. मराठी बोलायला येत नाही. मराठी बोलायला आपल्याकडचंच लेकरं आहे ते. चलता है ना कभी कभी थोड़ा. छोटे मोठे शहरों में बड़े बड़े बातें होती रहती है ना. तुटली फुटलेली इंग्लिश ऑल्सो. ठेसा ठेसा मिरचीचा ठेसा आहे ना. आय डोंट लाईक ठेसा. तसलं तर नकोच बाबा सर, खरंच नको सर. मंडळी बघा इथं आपल्या पप्पाची कस्य थाळी होते. मम्मी झोपली बाई. मंडळी आपण आता निघूयात. आणि मंडळी मी खरं सांगू तुम्हाला, ॲव्हिज विलेजला आल्यावरती मी सकाळी इथं कसं आलो तसं एक्सप्लोरेशन सिनेरियोज तर बाई 10/10 ह्या बीटच नाही आहे. इतका छान नजारा आहे ना इथून. तुम्ही कुठूनही रूम बुक करा, सगळीकडून सिनेरियोज एकदम टॉप 10 राहणार आहे. आणि जेवणाच्या बाबतीमध्ये पण मी आउट ऑफ दिन जेवण म्हणजे आता जास्तीत जास्त आम्ही तर नॉनव्हेजच खाल्लं. मम्मी पप्पानी आणि मी तर नॉनव्हेज खाल्लं. नॉनव्हेज तर मस्त होतं. आणि मंडळी हा एक्सपिरियन्स तर मी कधीच विसरणार नाही, जिथं मम्मी आणि पप्पानी सायकलिंग आणि झिपलाईन ट्राय केले. कारण भाई हे माझ्यासाठी बेस्ट मोमेंट होता. कारण त्या दोघांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यांनी कधी लाईफमध्ये आत्तापर्यंत असं ट्राय नाही केले. सो एकदम छान. आणि एवढं सगळं थकून आलात तुम्ही, एक्सप्लोर केलात सगळ्या ॲक्टिव्हिटीज, जेवण झालं, मस्त तुम्ही वॉक करत आलात, तर भाई रिलॅक्सेशनसाठी मस्त रिलॅक्ससाठी मस्त इथं असे मसाजस थाळी आणि भरपूर इथं फिशपा पण आहे. तर इथं सगळ्या अशा ॲमिनिटीज फॅसिलिटीज खूप छान आहेत. सो मंडळी मी नक्की तुम्हाला म्हणेल नक्की विजिट करा. फॅमिलीसोबत तर याच. आणि आता मंडळी आता मला झोप लागाली. मी ब्लॉग एंड करायचं बघावलं आणि मला झोप लागाली, तर आता मी झोपणार आहे. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं चमक धमक नवीन ब्लॉग बघत राहा. उद्या आपण वापस येईल एक चांगल्याशा ब्लॉगमध्ये. ओके आता बाय, भेटत.